गुड मॉर्निंग सर्वांना. तर सर्वात आधी आय एम सॉरी, खूप दिवस झालं मी काहीच व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. कुठलाच व्हिडिओ असू दे, ब्लॉग असू दे, अपलोड केलेला नाही आहे. कारण एक आठवडा झाला ठीक आहे. तर आज मला ना तुमच्याशी कुठला ब्लॉग किंवा कुठलीही टिप्स शेअर करायचे नाहीत. मला असं वाटलं की आज थोडंसं तुमच्याशी बोलावं काही विषयावर, जेणेकरून माझंसुद्धा मन थोडं हलकं होईल. तर आपल्याला सगळ्यांच्यामध्ये काही ना काही गोष्टीची भीती असतेच. कसं करायचं, हे कसं होणार आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तर आपल्या आतमध्ये भीतीही असतेच. तर मी फॉर एक्झाम्पल सांगते, मला माझी जी दाताची ट्रीटमेंट आहे, खूप सारं वर्क करायचं होतं माझ्या दातांवरती. तर खूप ट्रीटमेंट होते, RCT, पुन्हा एक्स्ट्रॅक्ट करायचे ते. युजली 3 दात म्हणजे एक्स्ट्रॅक्ट झालेले आहेत ते, आणि क्लिनिंग, फिलिंग, खूप काही प्रोसिजर्स होते. आणि मला स्टार्टिंगला इतकं टेन्शन आलं त्यांना की हे सर्व मी कसं करेन, माझ्याकडनं होईल का, किंवा पुढं घालूया, बघूया, जास्त दुखलं तर करूया, वगैरे वगैरे वगैरे. आणि सतत ना मी त्याच विचारांमध्ये असायचे की बघूया, पुढं करूया, अजून थोडे दिवस जाऊ दे, जास्त दुखायला लागल्यावर बघूया. पण काय होतं ना, मला तुम्हाला जर तुम्हीसुद्धा असंच विचार करत असाल ना, फक्त हे एक मी एक्झाम्पल सांगत आहे दाताचं. जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल ना, तर तसं करू नका. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो आहे, ज्या गोष्टीचा सतत तुम्हाला विचार करावा लागतो ना, मग ती पुढं घालण्यात अर्थ काय, हो ना. तर जेवढं लवकर होईल तेवढी ती गोष्ट संपवून टाका. जे काही ज्याचं तुम्ही टेन्शन घेतलं आहे, जे काम तुमचं अडलं आहे, ते तुम्ही ठेवलेलं आहे पेंडिंग, ते तुम्ही पहिलं करून टाका. म्हणजे काय होतं ना, एक गोष्टीतून आपण फ्री होऊन जातो. मी स्टार्टिंगला गेलते, माझा अक्कलदाढ काढायची होती, त्याचा मी व्हिडिओ घातलेला आहे ह्या चॅनलवरती. तर तेव्हासुद्धा मी खूप टेन्शनमध्ये होते. मी खूप सारे व्हिडिओज बघितले. त्याच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बोललेलं होते की अक्कलदाढ काढताना खूप दुखतं वगैरे वगैरे, खूप सूज येते, 2-3 दिवस खायला येत नाही अँड ऑल. तर मला पण भीती वाटलेली. पण मी काढून आले, पण मला काढतानासुद्धा दुखलं नाही, काढून आल्यानंतरसुद्धा मला दुखलेलं नाही जास्त. म्हणजे एक दिवस मला पेन किलर घ्यावं लागलं, पण मी नॉर्मली खाऊ शकले. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत सेम घडेल असं नाही. काही जणांमध्ये होऊ शकतं, पेन जास्त होऊ शकतं, कारण नर्व्स कुठं असतात, जे आपले नर्व्स असतात ना, त्याच्यावरती डिपेंड असतं. तर ते करून आले. त्यानंतर क्लिनिंग अँड फिलिंगची ट्रीटमेंट होती, ते सुद्धा मी करून आले. त्यानंतर RCTचे मेन टेन्शन होतं, तर ते सुद्धा माझे 4 सेशन्समध्ये संपून गेलं. RCTची सुद्धा खूप सारे व्हिडिओ मी पाहिले, खूप सारं टेन्शन घेण्यासारखं व्लॉग होते ते, की खूप दुखतं अँड ऑल वगैरे. पण मला जेवढं मी इमॅजिन केलं होतं तसं काही झालेलं नाही आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट जे टूथ होते ते सुद्धा मी करून आलेले आहे. सो जे काही दाताचे प्रॉब्लेम होते ना, ते फायनली संपलेले आहेत आणि मी त्यातून फ्री झालेले आहे. तर हे झालं एक गोष्ट, की कुठलेही तुम्ही, मला आत्ता वाटायला आले की तुम्ही जे तुमच्यासमोर संकट आलेलं आहे ना, त्याला घाबरू नका, त्यातून पार पडा. त्यातून पार पडण्यासाठी काय मार्ग आहे ना, ते पहा. आणि ॲक्च्युली खूप सारा बोलायचं आहे मला, पण कसं सुरुवात करू, कसं बोलू माहीत नाही, कारण मी एवढीसुद्धा कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. सो अजून एक गोष्ट, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल ना, तर कधी तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, की दुसरे जण नोकरी करत आहेत, त्यांना जास्त किंमत आहे अँड ऑल. हो, आजचा हा पण एक रूलच आहे, जे कमवतात त्यांना थोडी किंमत जास्तच असते. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्यांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण खूपदा मी सुद्धा हे अनुभवलेलं आहे. मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा, आणि जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा. आजकाल समाज असाच आहे. आजकाल खूप सारी लोकं चांगलीसुद्धा आहेत, जे माणसांना बघून किंमत देतात, पण काही जण असेसुद्धा आहेत की जे आपण काय करतो
ते बघून आपल्याला किंमत देतात. आपण नोकरी करत असेल तर थोडी किंमत जास्त, घरातच असेल तर हां ही काही घरकाम करते. तर असे खूप सारे मी बघितलेले आहेत, अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळेच मी आज सांगत आहे की जर तुम्हाला कधी असं वाटलं ना की आपण घरात असतो, आपण हाऊसवाईफ आहे, त्यांनी नोकरी करतात, त्यांनी पैसे कमावतात, तर तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. भले तुम्हाला कोण काही बोलू दे की तू काय घरातच असतेस, तू काय करतेस आणि तू काय कमवतेस का वगैरे वगैरे. तुम्ही डोकं फिरवून घेऊ नका, कारण तुम्ही जे करताय ना ते कुणाला जरी माहीत नसलं तरी तुम्हाला स्वतःला माहीत आहे की तुम्ही काय केलेलं आहे दुसऱ्यांसाठी, तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही काय करणार आहे पुढंसुद्धा. तर तुम्ही काय काय कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आणि आजकाल कसं आहे ना, कोणीच अडाणी नाही आहे ह्या आजच्या काळामध्ये. तर आता असं काही नाही, सर्वच एज्युकेटेड आहेत हाऊसवाईफ्स. सर्वांनी कुठली ना कुठली तर डिग्री केलेलीच आहेत, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळं त्यांना सॅक्रिफाईस करावं लागत आहे. मग ते मुलं असू दे, फॅमिली असू दे, किंवा खूप सारे पर्सनल प्रॉब्लेम्स ज्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागत आहे. तुम्ही दुसऱ्यांबद्दल विचार करू नका की त्यांनी आपल्याला असं बोलले, असं आपल्याशी असे बिहेव केले, जस्ट बिकॉज आपण कमवत नाही. पैसे कमवणं फक्त माहीत नाही मला, ॲक्च्युली खूप सारं मला ह्या विषयावर बोलायचं आहे, पण मला कसं बोलू. एक मात्र खरं आहे की आपण जर पैसे कमवले ना तर आपल्याकडं कॉन्फिडन्स असतो, ते मात्र मी डिनाय करणार नाही. त्याच्याशी मी सहमत आहे की थोडंफार आपल्याला कॉन्फिडन्स हा असतोच. तर फक्त मला तुमच्याशी एवढं शेअर करायचं की तुम्हाला जर होत असेल, पॉसिबल होत असेल जॉब करायचा, तर तुम्ही नक्की करा. किंवा तुम्ही घर बसल्या तुम्ही दुसरं काही कमवण्याचा जर तुमच्याकडे मार्ग असेल आणि तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा. जर काहीच शक्य नसेल तर तुम्ही अजिबात स्वतःला कमी लेखू नका आणि कोण काही बोललं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण आपण जे कॉम्प्रोमाइज केलेले आहेत आणि आपण जे दुसऱ्यांसाठी करत आहोत त्याची जर कोण दुसऱ्यांनी किंमत नाही ठेवली तर तुम्ही स्वतःची किंमत तुम्ही स्वतः तर ठेवायला पाहिजे. कारण कसं आहे ना, स्वतःपेक्षा जास्त आपल्याला दुसरं कोणीच ओळखू शकत नाही, आपले आईवडील सोडून. तर तुम्ही जेव्हा स्वतःला किंमत द्याल ना त्यावेळेला मला एक सांगा, तुम्ही जर स्वतःलाच किंमत दिलं नाही तर मग तुम्ही अपेक्षा कसं ठेवता की दुसरी लोक आपल्याला किंमत द्यायला पाहिजेत? हो ना. तुम्ही जर तुमच्याकडे लक्ष देत नसाल, मला इन्क्लूड करूनच बोलत आहे, कारण मी सुद्धा हे सर्व अनुभवलेलं आहे. मी स्टार्टिंगला माझा विचारच करत नव्हते. माझा विचार म्हणजे मी कशी दिसते, मी कशी राहते, मी काय ड्रेस घालते, मी काहीच लक्ष देत नव्हते मी. फक्त त्यांनी मला असं का बोलले, त्यांनी माझ्याशी असे का वागले, खूप काही अशा गोष्टींची मी डोकं फिरवून घेत होते. जे बेस्ट आहे हे मला आत्ता कळालेलं आहे खूप टाईम झाल्यानंतर. त्यामुळं मी सुद्धा तुमच्यासोबत शिकत आहे, मलासुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट करायचे आहे तुमच्यासोबत. तर आपण सर्व मिळून ते इम्प्रूव्हमेंट करूया, फक्त एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा काही गोष्टी मला बोलायच्या होत्या. तर तुम्हाला जर माझं हे जे बोलणं पटलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा, मी आत्ताच माफी मागते. तर कमेंट करा, म्हणजे कसं होतं ना, मलासुद्धा कळेल की हां माझंसुद्धा बोलणं कोणतरी ऐकत आहे, ते मला प्रतिसाद देत आहेत. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, कोण तुम्हाला काही म्हणू दे, पण आपले जे कर्म असतात ना ते आपल्याला वापस मिळतातच. त्यामुळं त्यांनी आपल्याशी असे वाईट वागले, मग मी म्हणत नाही की त्यांनी आपल्याशी खूप वाईट वागले तर त्यांच्याशी खूप छान वागा, हे करा, नाही. पण तुमचं जे कर्तव्य आहे ना ते करा. तुमचं जे कर्तव्य आहे त्यांच्यासाठी, मग ते कोणीही असू देत, तुमच्याकडून काय व्हायचं आहे ते तुम्ही करा. मला माहीत आहे हे मी जेवढं बोलते तेवढं इझी नसणार आहे खूप जणांसाठी, माझ्यासाठी सुद्धा नाही आहेत. पण राग करत होईना मी काय करत आहे, जे माझ्याकडून माझं जे कर्तव्य आहे ना ते मी करत आहे.
रागराग म्हणजे मी त्यांच्यासमोर दाखवत नाही, पण मनात एक राग असतोच. राग असू दे, निराशा असू दे, हे असतेच. तर ते काही असू दे, ते स्वतःकडे ठेवून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण करायचं. का? कारण कोण उद्या आपण एखाद्याला माफ करू, पण जे देवसुद्धा माफ करतो, पण कर्म ना माफ नाही करत. आपण एक मुंग्या किड्यांना मारलेलं सुद्धा कर्म काउंट होतं. तर त्यामुळे सांगते, शेवटी आपल्याला इथं कोणालाच राहायचं नाही आहे शेवटपर्यंत. सगळ्यांना जिथं जाऊन उत्तरं द्यायचं आहे ना, त्यासाठी तुम्ही प्रिपेअर करा स्वतःला. बस एवढंच मला आज तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला जर सुद्धा काही शेअर करू वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा. आणि जर माझं काही बोलण्यात चुकलं असेल तर माफ करा. जे मला खूप ॲक्च्युली खूप भरलेलं होतं ते थोडंफार मला शेअर करू वाटलं, त्यामुळे मी शेअर केलेलं आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.